मित्रांनो, बीट ही एक अशी साधी आणि सहज उपलब्ध होणारी भाजी आहे, जी आपल्याला बाजारात नेहमी मिळते. पण तरीही आपण तिच्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. आणि याच दुर्लक्षामुळे आजकाल एक मोठी समस्या अनेक लोकांमध्ये वाढताना दिसते. ती म्हणजे रक्ताची कमतरता, म्हणजेच हिमोग्लोबिन कमी होणे. जेव्हा शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं, तेव्हा रक्तातील लाल पेशी म्हणजेच रेड ब्लड सेल्स त्या देखील कमी होऊ लागतात. यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि आपण वारंवार आजारी पडू लागतो. सतत थकवा येणं, चक्कर येणं, अशक्तपणा जाणवणं या सगळ्या समस्या हळूहळू वाढू लागतात. मित्रांनो, याचा परिणाम केवळ तात्पुरता नसतो, तर दीर्घ काळासाठीही गंभीर ठरू शकतो. सतत आजारी राहिल्यामुळे आपल्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर, जसं की हृदय, किडनी यांच्यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. काही वेळा हृदयविकार, किडनीचे त्रास किंवा स्ट्रोक सारख्या गंभीर समस्या देखील उद्भवू शकतात. म्हणूनच जर तुम्हाला या सगळ्या समस्यांपासून स्वतःला वाचवायचं असेल, तर आहारामध्ये काही चांगल्या आणि पौष्टिक गोष्टींचा समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामधील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बीट. बीट किंवा बीटचा ज्यूस हा रक्त वाढवण्यासाठी आणि हिमोग्लोबिन सुधारण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो. पण अनेक वेळा आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला वाटतं की यामुळे काय फरक पडणार आहे. पण जर तुम्ही रोजच्या आहारामध्ये थोडासा बदल करून बीट किंवा त्याचा ज्यूस नियमितपणे घेतला, तर त्याचे परिणाम नक्कीच दिसू लागतात. बीटामुळं रक्तातील लाल पेशी वाढण्यास मदत होते, हिमोग्लोबिनचं प्रमाण सुधारतं आणि शरीरातील रक्ताची पातळी संतुलित राहते. मात्र हे सगळं योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात सेवन केल्यासच शक्य होतं. जर यामध्ये काही छोट्या चुका झाल्या तर त्याचा उलट परिणामही होऊ शकतो. म्हणूनच मित्रांनो, फक्त 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ नक्की बघा. यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की बीट कसं खायचं, त्याचा ज्यूस कधी आणि कसा घ्यायचा आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा मिळवायचा. तर चला, वेळ न घालवता सुरुवात करूया. बीट हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असं कंदमुळ आहे, कारण यात भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात. लाल रंगाच्या या कंदमुळात प्रोटीन, कार्ब्स, नॅचरल शुगर, फायबर आणि पाणी असतं. भरपूर लोक जेवणासोबत कच्चं बीट खातात किंवा सलादमध्ये खातात. जर नेहमीच बीट खाल्लं तर शरीराला अनेक फायदे मिळतात. पण हे फायदे तेव्हाच मिळतील जेव्हा बीट योग्य पद्धतीने खाल. जास्तीत जास्त लोक बीट चुकीच्या पद्धतीने खातात. असा दावा आमचा नाही, तर डायटिशियन्सचा आहे. त्यांच्यानुसार जर बीट सलाद किंवा ज्यूसच्या रूपात घेत असाल तर आजच बंद करा, कारण बीट खाण्याच्या या चुकीच्या पद्धती आहेत. सोबतच डायटिशियन सांगतात की यात आयर्नही खूप कमी असतं. अशातच कच्चं बीट खाल्ल्यानं काय होतं ते पाहूयात. सर्वप्रथम तर पोट बिघडू शकतं. डायटिशियन्सच्या नुसार बीट एक कंदमुळ आहे, जे जमिनीत वाढतं. त्यामुळे यात काही नुकसानकारक व्हायरस किंवा बॅक्टेरिया आणि पॅरासाइट असतात, ज्यामुळे डायरिया, उलटी, फूड पॉयझनिंग इतकंच काय तर गर्भपातही होऊ शकतो. तसेच लिव्हर, किडनी आणि हृदयासाठी देखील घातक असू शकतं. घातक मायक्रोबोम शिवाय बीटामध्ये हेवी मेटल आणि पेस्टिसाइड्सही असतात, जे आपल्या शरीरातील महत्त्वाचे अवयव जसे की लिव्हर, किडनी आणि हृदय डॅमेज करू शकतात. त्यामुळे आधीच या अवयवांसंबंधी काही समस्या असेल तर बीट खाऊ नये. बीट खाण्याची योग्य पद्धत. सगळ्यात आधी तर बीट पाण्यानं चांगलं धुवून घ्या. त्यानंतर त्याची साल काढून उकडून घ्या किंवा शिजवा. असं केल्यानं बीटातील घातक तत्व नष्ट होतात. सोबतच पोटासंबंधी समस्याही होत नाहीत. बीट खाण्याची उत्तम पद्धत म्हणजे ते कच्चे सॅलड म्हणून किंवा हलके उकडून खाणे होय. पौष्टिकता टिकवण्यासाठी ते जास्त शिजवू नये. सॅलडमध्ये लिंबू पिळल्याने लोह शोषण वाढतं. रोजच्या आहारात ज्यूस, सूप किंवा कोशिंबीर रूपात याचा समावेश करणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. बीट किसून किंवा बारीक तुकडे करून सॅलडमध्ये खाणे सर्वात पौष्टिक मानलं जातं. पचनास हलके करण्यासाठी बीट हलके उकडून किंवा वाफवून त्यावर लिंबू आणि खडे मीठ घालून खावे. सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवणासोबत बीटचा ज्यूस पिणं रक्तदाब नियंत्रणासाठी उत्तम आहे. तसेच कोशिंबीर, दह्यामध्ये किसलेले बीट, जिरं आणि काळी मिरी घालून कोशिंबीर देखील बनवू शकता.
बीट जास्त शिजवल्यास त्यातील जीवनसत्वे कमी होतात. त्यामुळे ते कमीत कमी पाण्यात किंवा वाफेवर शिजवावे. आता आपण जाणून घेऊया बीट खाताना घ्यायची काळजी. अतिसेवन टाळा. जास्त प्रमाणात बीट खाल्ल्यास किडनी स्टोन होऊ शकतो. रंग बदलणे. बीट खाल्ल्यानंतर लघवी किंवा शौचाचा रंग गुलाबी किंवा लाल होणं सामान्य आहे. संवेदनशील पोट. कच्चं बीट पचनास जड जाऊ शकतं. त्यामुळे पोट फुगल्यास हलकं शिजवून खावे. बीटाचा रस योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने सेवन केल्यास देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते सकाळी रिकाम्या पोटी बीटाचा रस पिणे सर्वात प्रभावी आहे. अतिरिक्त फायद्यांसाठी तुम्ही बीटामध्ये गाजर, आवळा व आल्याचा एक लहान तुकडा देखील टाकू शकता. हे शरीराला विषमुक्त करण्यास मदत करते आणि रक्त वाढवणे. परंतु हे लक्षात ठेवा की विशिष्ट प्रमाणात बीटाचं सेवन केल्याने हिमोग्लोबिन लगेच वाढत नाही. त्याचा परिणाम एखाद्या व्यक्तीचा आहार हा त्याची लोहाची पातळी आणि शारीरिक स्थिती यांवर अवलंबून असतो. परंतु त्याच्या नियमित सेवनाने त्याचे फायदे हळूहळू दिसू लागतात. बीट कोणी खावे? वजन कमी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी बीट हा एक चांगला पर्याय असू शकतो. त्यातील फायबर पोट बराच काळ भरलेलं ठेवतं, ज्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा कमी होते. त्या व्यतिरिक्त वजन कमी करण्यासाठी बीट सकाळी रस स्वरूपात आणि दुपारी सॅलड म्हणून घेऊ शकता. बीट थंड मानलं जातं, त्यामुळे ते उन्हाळ्यात शरीराला थंड करते. रात्री जास्त बीट खाल्ल्याने अनेकदा गॅस किंवा पोट फुगल्यासारखं वाटू शकतं. म्हणून रात्रीचे सेवन मर्यादित करा. आठवड्यातून 3 ते 4 वेळा योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी बीट खाल्ल्याने शरीराला ऊर्जा व शक्ती मिळते. बीटामध्ये ऑक्सलेटचे प्रमाण खूप जास्त असते. जास्त बीट खाल्ल्याने शरीरात कॅल्शियम शोषले जात नाही आणि किडनी स्टोन होण्याची शक्यता वाढते.